तर दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कवर उद्या मनसेचा गुढीपाडवाचा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे। मनसेच्या नेत्यांकडून या तयारीचा आढावा घेतला जातोय। दरम्यान मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तर अजितदादा गेल्यानंतर बारामतीची जागा रिक्त झाल्यानं पोटनिवडणूक होणार आहे। मात्र काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसतंय। महाराष्ट्रामध्ये निधनानंतर बिनविरोध निवडणुकांची परंपरा नसल्याचं सकपाळांनी स्पष्ट केलं असून उमेदवार देण्याबाबत काँग्रेस लवकरच बैठक घेणार आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक बिनविरोध व्हावी असं मत व्यक्त केलं। आधी अपवादात्मक स्थिती सोडून द्या, मात्र अशा कोणत्या निवडणुका अनौपचारिक झाल्या? दरवेळेस प्रत्येक नेत्याचं अकाली जाणं हे दुःखद असतं। अजितदादांचंही दुःखद आहे। आपण 3 निवडणुका बघितल्या। नाशिकची खासदार पदाची निवडणूक 2024ची 2 महिन्यात खासदारांचा मृत्यू झाला। तर दरवेळेस मृत्यूनंतर निवडणुका होत आल्यात ही अत्यंत सामान्य बाब आहे। त्यांची भूमिका ही आम्हाला महाविकास आघाडी म्हणून मान्य नाहीच असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि त्यामुळं सोमवारी आम्ही बैठक का होईल त्यावेळेस आम्ही काय बोलू। जर तिथे राष्ट्रवादी पक्ष लढण्यास तयार नसेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवार उतरवण्याबाबत विचार करावा लागेल। ती चर्चा आम्ही करू। तर बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मवियातील नेत्यांशी चर्चा करणार। भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। विजय वडेट्टीवारांशी ही चर्चा करणार। गरज पडल्यास मुख्यमंत्रीही विरोधकांशी याबाबत बोलतील। बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। सुनेत्रा वहिनी आता मजबूतीने या ठिकाणी या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात आहे। आमची सर्वांची भावना आहे जे काही उमेदवाराची त्या ठिकाणी लढण्याची इच्छा असेल त्यांनी या पोटनिवडणुकीमध्ये लढू नये। ही निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती हर्षवर्धन सपकाळला मी करेल, महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही करेल, जे लोक अपक्ष लढण्याचा विचार करतात त्यांनाही करेल। गरज पडली तर मी स्वतःही बोलेल, आमचे मुख्यमंत्री बोलतील। पण या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक अनौपचारिक व्हावी अशीच विनंती आपल्या माध्यमातून सर्वांना माझी राहणार आहे। तर रुपाली चाकणकरांवरती आता सुषमा अंधारेंनी टीका केली। रुपाली चाकणकर या 1 नंबरच्या खोटारड्या आहेत असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय। खरात कोणत्या लायकीचा माणूस आहे हे चाकणकरांना माहिती होतं असं अंधारेंनी ट्विट केलंय। चाकणकर प्रकरणाची माहिती नाही असं सांगतायत, मग त्या माफीनाम्याच्या संबंधानं काय बोलणार आहेत? अंधारेंनी हा सवाल केला। तर काही बडे नेते भोंदूबाबांची पूजा करत होते। आमच्याकडे व्हिडिओ आहे असं पटोलेंनी म्हटलंय। भोंदूबाबा खरात राजकीय महाराज म्हणून वागत होता असं देखील नाना पटोलेंनी म्हटलंय। भोंदूबाबा खरातचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत असं देखील नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। खरात महाराज जे आहेत ते राजकीय महाराज म्हणून वागत होते। त्या मंडळाच्या सदस्य महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत आणि काल ती घटना झाली, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले त्यांचे जे व्हिडिओ पुढे आले ते भयानक आहे। काही बडे नेते आहेत का त्यांच्या? बिलकुल आहे ना, त्यांचेही फोटो आमच्याजवळ आहे। ते कसं ते त्यांच्यासोबत होते, कशी पूजा करत होते हेही आमच्याकडे फोटोज आहेत। या तथाकथित खरात महाराजांना कारवाई झाली नाही तर आम्ही सरकारला कसं धारेवर पकडायचं ते आमच्याजवळ सगळे आयुधही आहेत आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याजवळ आहेत। तर चाकणकरांनी खरातची पाद्यपूजा करणं निषेधार्ह आहे असं रुपाली पाटील यांनी म्हटलं। चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा असं देखील रुपाली पाटील यांनी म्हटलंय। चाकणकरांनी राजीनामा न दिल्यास राज्यात आंदोलनं होतील असं रुपाली पाटील यांनी म्हटलं। अत्यंत खेदजनक आणि निषेधार्थ आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या कॅप्टन खरातच्या डोक्यावर छत्री घेऊन उभ्या आहेत। तसंच दुसरा व्हिडिओ, दुसरा फोटो ते त्यांचे पाद्यपूजन करताना दिसत आहेत। म्हणजेच राज्य महिला आयोग जे महिलांच्या सुरक्षतेसाठी आहे, महिलांच्या सक्षमतेसाठी आहे, तेच जर या अत्याचारित गुन्हेगारांची वर छत्री धरणार असेल, त्यांचं पाद्यपूजन करणार असेल तर राज्य महिलाच्या अध्यक्षांनी तातडीने राजीनामा देणं गरजेचं आहे। जर तो राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रभर सर्व महिला आंदोलनाची भूमिका घेतील।